नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता नागराज काका रडण्याचं नाटक करतात, सुमन काकूंची माफी मागण्याचं नाटक करतात. तर त्याचवेळी रविराज सर नागराज काकांना म्हणतात, नागराज, आता तू जरी सुमनच्या किडनॅपिंगमध्ये तुझा हात नसला तरी सुद्धा तुझे मागचे गुन्हे आता विसरता येणार नाही, त्यासाठी आम्ही तुला माफ करणार नाही. तर नागराज काका रडण्याचं नाटक करतात आणि म्हणू लागतात, दादा मला माहीत आहे मी खूप मोठी चूक केली आहे, परंतु या सगळ्याची शिक्षा मला मिळाली आहे आणि त्यासाठीच मी आता खरंच सुमनचे पाय धरून माफी मागायला तयार आहे. मी सुमनच्या पायावर डोकं आपटून माफी मागत आहे. खरंच मी चुकलो दादा, यापुढे मी असं नाही वागणार. सुमन, तू मला माफ करशील ना? सुमन, मला माहीत आहे मी तुझ्यावर हात उगारला, तुला त्रास दिला आणि या सगळ्यांनी तुलाही खूप त्रास झाला, परंतु सुमन, तू मला सोडून गेलीस, तुला कोणीतरी किडनॅप केलं. यानंतर माझी जी काही अवस्था झाली त्यात मला कळालं की मी खरंच खूप मोठी चूक केली. यापुढे मी तुझ्यावर कधीही हात उगारणार नाही सुमन. सुमन, पण एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे तू माझी साथ कधीही सोडू नकोस, अगदी शेवटपर्यंत. मला खरंच तुझी गरज आहे ग. आता कोणाचं लक्ष नाही हे पाहत नागराज काका सुमन काकूंना म्हणतात, आता या दोघांना काही न सांगण्याचा शहाणपणा केलायस ना, मग यापुढे सुद्धा तशीच वाघ. आता सुमन काकूंना नागराज काकांचा खूप राग आलेला असतो, पण नागराज काका सर्वांना दाखवून देण्यासाठी रडण्याचं नाटक करतात आणि म्हणू लागतात, सुमन, माझी चूक झाली आणि या सगळ्याची शिक्षा मला मिळाली, पण यापुढे तू माझी साथ नाही ना सोडणार, असं म्हणत मोठमोठ्याने रडण्याचा दिखावा करत असतात. नागराज काकांच्या या रडण्यावर कोणाचाही विश्वास नसतो. सायली अर्जुनला तर नागराज काकांचा खरा चेहरा कळालेलाच असतो. आता अर्जुन नागराज काकांना सावरण्याचं नाटक करतो आणि म्हणतो, नागराज काका, सावर स्वतःला, असं म्हणत बाजूला घेऊन येत म्हणतो, मला माहीत आहे की या सगळ्यामध्ये तुझा काही हात नाही. खरं तर आज क्लिअर झाले की तुझा सुमन काकूंच्या किडनॅपिंगमध्ये तुझा हात नाही आहे. पण नागराज काका, मला एक सांग, तुझ्या मोबाईलमध्ये जो व्हिडिओ आला होता तो कोणी पाठवला होता? आता मात्र नागराज काका थोडे घाबरतात आणि म्हणतात, कोणता व्हिडिओ? अर्जुन म्हणतो, एक मिनिट मी दाखवतो, असं म्हणत अर्जुन आता नागराज काकांना तो व्हिडिओ दाखवतो. त्यावेळी मात्र नागराज काकांना चांगलाच घाम फुटलेला असतो, ते खूप घाबरून गेलेले असतात. आता अर्जुन ज्यावेळी नागराज काकांना व्हिडिओ दाखवतो त्यावेळी फक्त नागराज काका नाही तर प्रियाला सुद्धा चांगलाच घाम फुटलेला असतो. नागराज काका व्हिडिओ पाहतात तर तोच व्हिडिओ असतो. सुमन काकूंना किडनॅप केल्यानंतर नागराज काकांनी जो व्हिडिओ पाठवायला सांगितलेला असतो, महिपत शिकरेंच्या माणसांनी पाठवलेला व्हिडिओ, आणि तो व्हिडिओ पाहत असताना अर्जुन आता नागराज काकांना प्रश्न करत म्हणतो, पण मला एका प्रश्नाचं उत्तर सापडत नाहीये नागराज काका, की हा व्हिडिओ तुझ्याकडे कसा आला? आता मात्र घरातील सर्वच जण नागराज काकांकडे पाहत असतात, परंतु नागराज काका काहीच उत्तर देत नाहीत. तर सायली म्हणते, सांगा ना नागराज काका, हा व्हिडिओ तुमच्याकडे कसा आला? परंतु नागराज काका काहीच बोलत नसतात आणि म्हणूनच रविराज सर म्हणतात, नागराज, हा व्हिडिओ तुझ्याकडे कसा आला या प्रश्नाचं उत्तर तू अजूनही दिलं नाहीयेस, त्यामुळे बोल, हा व्हिडिओ तुझ्याकडे कसा आला? आता नागराज काका खोटं बोलण्याचं नाटक करत म्हणतात, हे काय आहे नक्की? मी तर हे सगळं काही पहिल्यांदाच बघतोय, मला यातलं काहीच माहीत नाहीये, असं म्हणत आपल्याला काहीच माहीत नाही असा दिखावा करू लागतात. नागराज काका सायली अर्जुनला उलट प्रश्न करत म्हणतात, हा व्हिडिओ तुम्हाला कुठे मिळाला? तर सायली म्हणते, काव्याने ज्यावेळी तुमच्या मोबाईलमध्ये सखीचे फोटो काढले होते आणि ते फोटो पाठवत असताना त्या फोटोंसोबत हा सुद्धा व्हिडिओ आला होता, तेव्हाच आम्हाला कळालं की सुमन काकू किडनॅप झाले आहेत. नागराज काका म्हणतात, नाही ग, मला हा व्हिडिओच माहीत नाही, मी कधी पाहिलाच नाही, आणि हा जर व्हिडिओ मी पाहिला असताना तर मला किती त्रास झाला असता हे मी तुम्हाला सांगूही शकत नाही. मी वेडापिसा झाला असतो, सुमनची ही अवस्था मी नाही पाहू शकलो असतो, आणि हे सगळं काही मी लगेच पोलिसांपर्यंतही कळवलं असतं, परंतु हा व्हिडिओ मला मिळालाच नाही आहे, मी पाहिलाच नाही आहे, बघा ना, हवं तर माझ्या मोबाईलमध्ये पाहू शकता, असं म्हणत आता नागराज काका त्यांचा मोबाईल दाखवतात. परंतु त्या अगोदरच त्यांनी त्यांच्या मोबाईलमधून तो व्हिडिओ
व्हिडिओ डिलीट केलेला असतो, त्यामुळे तो व्हिडिओ काही अर्जुन आणि सायलीला सापडत नाही. अर्जुन व्हिडिओ पाहतो, परंतु नागराज काकांच्या मोबाईलमध्ये नसतो. तर इकडे प्रिया थोडी शांत होते आणि म्हणू लागते, बरं झालं नागोबाने तेवढं तरी डोकं लावलं. तर सायली म्हणते, असू देत नागराज काका, तुमच्या मोबाईलमध्ये नव्हता ना, मग जाऊ देत, नका विषय वाढू. नागराज काका म्हणतात, असं कसं? नाही, माझ्या सुमनला ज्यांनी कोणी त्रास दिलाय, ज्यांनी तिची ही अवस्था केली आहे, त्याला मी सोडणार नाही. त्याच्या कर्माची शिक्षा त्याला मिळायलाच हवी. आज माझ्या सुमनची ही जी अवस्था झाली आहे ना, त्याला महिपत शिकरे जबाबदार आहे. मी म्हणालो होतो ना अर्जुन, की या सगळ्यामागे महिपत शिकरे आहे, आणि म्हणूनच मी पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो. त्याला धमकावलं, पण तरीसुद्धा त्याने खरं सांगितलं नाही. पण अर्जुन, मला एक संधी दे, फक्त त्या महिपत शिकरेला भेटायची एक संधी दे. नाही जर त्याचा गळा आवळला ना, तर मी नावाचा नागराज नाही. मला खरंच त्याचा खूप राग आलाय. मी स्वतःच्या हाताने त्याचा जीव घेणार आहे. माझ्या या सुमनसाठी मी एकदा काय 5 वेळा 10 वेळा फासावर चढायला तयार आहे. आता सायली हे सगळं काही ऐकून तिला खूप राग आलेला असतो. म्हणजे नागराज काका एवढ्या खालच्या टोकाला जाऊ शकतात याचा त्यांनी कधी विचारही केला नव्हता. परंतु हे सगळं काही नागराज काका बोलत असताना इकडे सुमन काकूंना मात्र खूप त्रास होत असतो. नागराज काका म्हणतात, मी तर महिपत शिकरेला सोडणार नाही. त्याने माझ्या सुमनची ही अवस्था केली आहे ना, त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे, आणि त्याला शिक्षा मी देणार आहे. तर पूर्णाजी म्हणतात, नागराज, ही तुला शेवटची संधी आहे असं समज. यापुढे जर तू सुमनला त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना, तर याद राख. तर नागराज काका आता पूर्णाजींची शपथ घेत म्हणतात, पूर्णाई, मी तुमची शपथ घेऊन सांगतोय की यापुढे मी सुमनला कोणताही त्रास देणार नाही. माझ्यामुळे सुमनला कोणताच त्रास होणार नाही. परंतु आता सुमन काकूंनाही या सगळ्याचा खूप त्रास होत असतो. नागराज काकाने खोटं बोलण्याची तर हद्दच पार केलेली असते, आणि या सगळ्यामुळे सुमन काकू पॅनिक होतात. त्यांना श्वास घेणंही कठीण होत असतं. आता सुमन काकूंची ती अवस्था पाहून प्रतिमा आत्या आणि कल्पनाताई घाबरतात. त्या दोघीही सुमन काकूंना सावरतात आणि म्हणतात, सुमन, तुला काय होतंय? तुला बरं वाटत नाहीये का? आता नागराज काका त्यांना सावरण्याचं नाटक करण्यासाठी पुढचं पाऊल टाकणार, परंतु त्याचवेळी अर्जुन त्यांना मागे घेतो आणि सुमन काकूंपासून दूर करतो. इकडे सुमन काकूंना घरातील सर्वच जण सावरत असतात, शांत करतात, त्यांना पिण्यासाठी पाणी देतात. परंतु नागराज काकांच्या खोटेपणाचा सुमन काकूंना खूप त्रास होत असतो. प्रतिमा आत्या आणि कल्पनाताई त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात. अस्मिता विचारते, काकू काय होतंय? तर प्रिया नाटक करत म्हणते, सुमन काकू, तुला जास्त त्रास होतोय का? थांब, मी अश्विनला फोन करू का? परंतु सुमन काकू एवढ्या पॅनिक झालेल्या असतात, त्यांना सावरणं खूप कठीण होत असतं. परंतु हळूहळू त्या स्वतःला सावरतात, शांत होतात, आणि प्रतिमा आत्या त्यांना घट्ट मिठी मारत त्यांना आधार देतात. प्रतिमा आत्यांच्या आधारामुळे सुमन काकूंना शांत वाटत असतं. तर आता प्रतापराव म्हणू लागतात, मी काय म्हणतोय की आज तुम्ही सर्वजण इथेच राहता का? कारण अरे सुमनची अवस्था बघा ना, तिच्यात घरी जाण्याचे त्राणही नाही आहेत, त्यामुळे तुम्ही सर्वजण इथेच राहा. आता हे ऐकल्यानंतर प्रिया आणि नागराज काका यांना मात्र धक्का बसतो. तर कल्पनाताई म्हणू लागतात, हो, मला तरी तेच वाटत आहे की तुम्ही सर्वांनी इथेच राहावं. प्रतिमा आत्या म्हणतात, नाही, मला घरीच जावं लागेल. सुमनला इथे राहू देत, परंतु मला देवासमोर दिवा लावायचा आहे, त्यामुळे दादा मला घरीच जावं लागेल. रविराज सर म्हणतात, हो, आम्हाला आता घरी जावं लागेल. प्रतापराव म्हणतात, बरं ठीक आहे. तर आता नागराज काका म्हणू लागतात, मी काय म्हणतो दादा, आपण आपल्या घरी जाऊयात ना, इथे थांबून काय उपयोग आहे? तर त्याचवेळी सायली चिडते आणि म्हणू लागते, नागराज काका, हे सुद्धा त्यांचंच घर आहे, त्यामुळे इथे राहू शकतात. आणि कसं आहे ना, सुमन काकूंना थोडं बरं वाटलं की महिपत शिकरेंनी त्यांना कसा त्रास दिला, नक्की काय घडलं, हे सर्वच काही आम्हाला त्यांना विचारायला हवं ना, त्यामुळे त्यांना आज इथेच राहू देत. प्रतिमा आत्या म्हणतात, सुमन, चल, मी तुला गेस्टरूममध्ये सोडते आणि त्यानंतर आम्ही निघतो. असं म्हणत प्रतिमा आत्या आणि विमलताई आता सुमन काकूंना गेस्टरूममध्ये घेऊन जातात. तर इकडे पूर्णाजी म्हणतात, चला, संक्रांतीचा दिवस अगदी छान गेला आणि शेवट तर खूपच गोड झाला. सुमन घरी परतली, जे आपल्याला हवं होतं तेच घडलं, आणि आज हा संक्रांतीचा दिवस आपल्यासाठी आनंदाचा दिवस ठरला. तर सायली म्हणते, मग या आनंदाच्या क्षणी तोंड तर गोड व्हायलाच पाहिजे. असे म्हणत आता सायली सर्वांनाच तिळगुळ देते आणि त्यानंतर नागराज काकांना तिळगुळ देण्यासाठी येते आणि म्हणते, तिळगुळ घ्या. तर अर्जुन म्हणतो, आणि गोड गोड बोला. आता नागराज काका त्या दोघांकडे पाहतात, परंतु नागराज काकांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो.
सुमन काकू घरी परतल्यामुळे त्यांची झोपच उडालेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं साक्षी विचार करत असते की हे नक्की काय घडत आहे, हे सगळं कोण घडवून आणत आहे. साक्षी आपला मोबाईल स्विच ऑफ करून ठेवते आणि म्हणू लागते, अण्णा तिकडे जेलमध्ये आहेत, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे आणि इकडे मला कोणीतरी जाळण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्या व्यक्तीला माहीत आहे की मी साक्षी शिकरे आहे आणि मी जिवंत आहे. पण कोण असेल हा व्यक्ती? काय करू मी? कसं स्वतःला वाचू? या सगळ्यातून मला कोण वाचवणार आहे? मला या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे असं म्हणत साक्षी रडत असते. तिला या सगळ्यातून बाहेर पडायचं असतं, मोकळा श्वास घ्यायचा असतो, परंतु आता तिचा श्वास गुदमरत चाललेला असतो. तिला या सगळ्याचा खूप त्रास होऊ लागतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुन त्यांच्या रूममध्ये येतात. सायली अर्जुनला म्हणू लागते, आत्तापर्यंत आपण नागराज काकांना काय समजलं होतं आणि ते काय निघालेत, कसं आत्तापर्यंत ते सर्वांना फसवत गेले हे आपल्याला कधी कळालंच नाही. रविराज काकांना सुद्धा त्यांचा कधी खोटेपणा दिसलाच नाही आणि नागराज काकाने तसा तो दाखवून दिलाही नाही. अर्जुन म्हणतो, आपणही फसलो होतो. खरं तर मी अगदी लहानपणापासून नागराज काकाला पाहत आहे, त्याला ओळखत आहे, तरी सुद्धा नागराज काकाचं हे रूप माझ्यासमोर कधी आलंच नाही. पण आज नागराज काकाचा खरा चेहरा माझ्यासमोर आला. नागराज काका काय आहे हे आपल्याला कळालं आहे, परंतु आता या सगळ्यामुळे आपल्यासमोर त्यांचं सत्य तर आलंच आहे. तर सायली म्हणते, निदान आता नागराज काका सुमन काकूंना काही करणार तरी नाही, आपला त्यांच्यावर संशय नाही आहे याची त्यांना खात्री पटली आहे आणि ऐनवेळी आपण महिपत शिकरेचं नाव पुढे केलं याचा आपल्याला खूप मोठा उपयोग होणार आहे. अर्जुन म्हणतो, हो, परंतु आता या सगळ्यात सुमन काकू आपल्या घरी आहे तोपर्यंत ती सेफ आहे. सायली म्हणते, तरी सुद्धा मला त्यांची काळजी वाटते हो. म्हणजे बघा ना, कुठल्या बाईला सहन होईल की आपला नवरा असा वागू शकतो? सुमन काकू तर ते सहन करूच शकत नाहीत. मला तर त्यांची खूप काळजी वाटत आहे. अर्जुन म्हणतो, पण मला नाही वाटत, कारण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. सायली, अगं सुमन काकू आपल्याला सापडली त्यावेळी तिची काय अवस्था झाली होती, ती किती घाबरली होती, पण एका क्षणात तू तिला सावरलेस, शांत केलं आणि मला खात्री आहे की या सगळ्यातून तू सुमन काकूला नक्कीच बाहेर काढशील. कारण सायली 2.0 काही करू शकते, अगदी काहीही. त्यामुळे माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. ती सुमन काकूला अगदी पहिल्यासारखं करेल, हो ना? असं म्हणत आता अर्जुन सायलीचं कौतुक करू लागतो. तर सायली म्हणते, बस पुरे, आता मी जाऊ? तर अर्जुन म्हणतो, कुठे निघालीस? नवरा असा बेडरूममध्ये असताना बायको अशी बेडरूम सोडून निघून चालली आहे? नाही चालणार. अर्जुन म्हणतो, प्लीज कुठेही जाऊ नकोस. सायली म्हणते, असं कसं? अहो, सुमन काकू एकट्या आहेत, त्या गेस्ट रूममध्ये आहेत आणि त्या किती घाबरल्या आहेत माहीत आहे ना. मग त्यांच्यासोबत कोणीतरी थांबायला नको का? मला सुमन काकूंसोबत थांबावं लागेल, कारण त्यांना एकटं वाटत असेल. तर अर्जुन म्हणतो, पण? तर सायली म्हणते, आणि जर मी तुम्हाला इथून जायला नको असेल, मी जर इथे थांबायला हवं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर मग मी सुमन काकूंनाच इथे बोलावून घेते. आता अर्जुन म्हणतो, नाही, नको, मी बिचारा नवरा करीन ना काहीतरी ॲडजस्ट, तू जाऊ शकतेस तू. असं म्हणत अर्जुन आता सायलीला जायला परवानगी देतो. सायली म्हणते, खरंच? अर्जुन म्हणतो, हो, कारण हा आता बिचारा नवरा अजून काय करू शकतो, जा, तू जाऊ शकतेस. आता सायली अर्जुनला गुड नाईट बोलते आणि गेस्टरूममध्ये निघून जाते. इकडे अर्जुन मात्र बेडरूममध्ये एकटाच असतो. तर दुसरीकडे साक्षी खूप पॅनिक झालेली असते आणि त्याचवेळी सचिन आलेला असतो. सचिन साक्षीला पाहतो आणि म्हणतो, काय झालंय सॅम, तू अशी पुन्हा पॅनिक का झाली आहेस? तुला त्रास होतोय का? सॅम, अगं कधीपासून मी तुला फोन करण्याचा प्रयत्न करतोय पण तुझा फोनच लागत नाहीये. तर साक्षी म्हणते, हो, माझा फोन बंद आहे. तर सचिन म्हणतो, सॅम, अगं मी तुला एवढ्यासाठीच फोन करत होतो की आता मस्त आपण बाहेर कुठेतरी जाऊयात आणि डिनर करून येऊयात, परंतु तू तर फोनच उचलला नाहीयेस. खरं तर तुझा फोनच लागत नाहीये आणि सॅम, तुझा तर मोबाईल इथेच आहे, काय झालंय, तो बंद झालाय का? असं म्हणत आता सचिन साक्षीचा मोबाईल हातात घेतो. तर साक्षी म्हणते, सचिन, मला माझा फोन बंदच हवा आहे. सचिन म्हणतो, काय बोलतेस तू सॅम? हे अगं, कुठलीही मुलगी 2 मिनिटसुद्धा मोबाईल असा बंद करून राहू शकत नाही आणि तू मात्र मोबाईल बंद केलायस. नाही अगं, फोन चालू तर कर. साक्षी म्हणते, सचिन, मी तुला सांगितलं ना की मला माझा फोन स्विच ऑफ हवाय, तो मला चालू करायचा नाहीये. सचिन म्हणतो, हो, पण आपल्याला काहीतरी ऑर्डर करावं लागेल ना. तर साक्षी म्हणते, सचिन, अरे तू तुझ्या मोबाईलवरून ऑर्डर कर ना. असं म्हणत साक्षी थोडी सचिनवर चिडते. सचिन म्हणतो, हो, तू एवढी पॅनिक होऊ नकोस, तू जरा शांत हो. असं म्हणत सचिन आता ऑर्डर करायला घेतो. आता साक्षी तिचा मोबाईल घेते आणि बाजूला जाते. आता सचिन साक्षीकडे पाहतो. साक्षी आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते. हे सचिनच्या लक्षात आलेलं असतं, परंतु काय लपवते, कशासाठी लपवते हे मात्र सचिनला अजिबातच माहीत नसतं.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं नागराज काकांची झोप चांगलीच उडालेली असते. नागराज काका विचार करत म्हणतात, सुमन सुभेदारांच्या घरी आहे, हे तर माझ्यासाठी धोक्याचंच आहे. आता ती काही बोलली नाहीये, हा तिने शहाणपणा दाखवला आहे, परंतु भावनेच्या भरात येऊन ती कुठलाही वेडेपणाही करू शकते. कुठल्याही क्षणी जर तिने सायली अर्जुनला सत्य सांगितलं तर मग माझी सुटका नाही, मला आता कोणीही वाचू शकणार नाही. परंतु नाही, तिथे नक्की काय घडतंय हे मला कळायलाच हवं. त्यासाठी आता मला प्रियालाच फोन करावा लागेल, असं म्हणत नागराज काका आता प्रियाला फोन करतात. इकडे प्रिया सुद्धा चांगलीच तळमळत असते, तिची सुद्धा झोप उडालेली असते. घडलेल्या सर्व घटना आता प्रियाला आठवू लागतात आणि यामुळे प्रिया ही घाबरून गेलेली असते. आता नागराज काका प्रियाला फोन करतात. प्रिया पाहते तर नागराज काकांचा फोन आलेला असतो आणि म्हणूनच अश्विन झोपलाय का हे पाहतच आता प्रिया फोनवर बोलण्यासाठी बाहेर निघून जाते. तर इकडे गेस्ट रूममध्ये सायली सुमन काकूंसोबत असतेच. आता दोघेही झोपी जातात, परंतु त्याचवेळी सुमन काकूंच्या डोळ्यासमोर घडलेला सर्व प्रसंग असतो. नागराज काकाने कशा प्रकारे किडनॅप केलं, त्यानंतर त्यांना दिलेला त्रास, महिपत शिकरेच्या बाजूला बांधून ठेवणं, सुमन काकू सत्य बोलू नयेत यासाठी त्यांना केलेली मारहाण, हे सगळं काही सुमन काकूंना आठवताच त्या मोठ्यानेच किंचाळतात आणि त्यांना घाम फुटलेला असतो. तर सुमन काकूंचा ओरडण्याचा आवाज ऐकताच सायली उठते, सुमन काकूंना विचारते, सुमन काकू काय झालंय, असं म्हणत सायली सुमन काकूंना सावरण्याचा प्रयत्न करते. या सगळ्यातून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता प्रिया घरातील सर्वांच्या नकळतच बाहेर येते. नागराज काकांचा फोन उचलते आणि विचारते, काय झालंय, एवढ्या रात्री तुम्ही फोन का केलात, तुम्हाला झोप येत नाहीये का, जरा शांत झोपा ना. नागराज काका म्हणतात, माझी झोप उडाली आहे, सुमन तिथे आहे आणि मला इथे शांत झोप लागणार आहे का. सुमनने काही सांगितलं तर ती कुठल्याही क्षणी काहीही सांगू शकते आणि म्हणूनच मला तिच्यावर अजिबातच विश्वास नाहीये. मला एक सांग, आम्ही तिथून गेल्यानंतर सुमनने कोणती बडबड तर केली नाही ना, तिने काही सांगण्याचा प्रयत्न केला नाहीये ना. आता प्रिया नागराज काकांवर हसू लागते आणि म्हणते, मला ना खरं तर तुमच्यावर हसायला येत आहे. काय अवस्था झाली आहे हो तुमची, खरंच काय वेळ आली आहे तुमच्यावर. मला खरंच तुमची काळजी वाटते. आत्तापर्यंत जिला तुम्ही बिंडोक म्हणून हिनवायचा ना, आज तिच्यामुळेच तुमची झोप उडाली आहे, हे विसरून नाही चालणार नागराज काका. नागराज काका म्हणतात, मला आता कोणतीही बडबड नकोय, मला फक्त इतकंच सांग की तिने तोंड उघडलं तर नाहीये ना, तिने माझं नाव तर घेतलं नाहीये ना. तर नागराज काकांची झालेली अवस्था पाहून प्रियाला मात्र हसायला येतं. तर दुसरीकडे सायली सुमन काकूंना सावरत असते. सुमन काकू म्हणतात, सायली या सगळ्यातून मी कशी सावरू सांग ना गं. अगं तेच सगळं डोळ्यासमोर येते. खूप वाईट अवस्था केली होती त्यांनी, खूप वाईट दिवस होते गं ते. मला खरंच ते दिवस जरी आठवले ना तरी मला खूप त्रास होतोय गं. ज्यावेळी मी झोपते, डोळे बंद करते, त्यावेळी सगळी दृश्य माझ्या डोळ्यासमोर असतात आणि या सगळ्यामुळे मला खूप त्रास होतोय. सायली सुमन काकूंना शांत करते आणि म्हणू लागते, शांत व्हा, आता कुठलाच विचार करायचा नाही, सगळं काही विसरून जायचं, कारण आता तुम्ही आपल्या माणसात आहात, आपल्या माणसांसोबत आहात, त्यामुळे आता काळजी करायची काही गरज नाही. आता तुम्हाला कोणीही काही करणार नाही आहे सुमन काकू, त्यामुळे घाबरू नका, असं म्हणत सायली सुमन काकूंना सावरते. तर सुमन काकू सायलीला म्हणतात, सायली मला थोडं पाणी. तर सायली आता पाणी द्यायला जाणार, परंतु तिथे पाण्याचा तांब्याच नसतो. सायली म्हणते, अरे देवा, मी पाणी तर ठेवायला विसरले. सुमन काकू थांबा, मी लगेच पाणी घेऊन येते, असं म्हणत सायली सुमन काकूंना शांत करते आणि पाणी नेण्यासाठी खाली उतरत असते. तर दुसरीकडे प्रिया नागराज काकांना म्हणते, आता मी झोपू. तर नागराज काका म्हणतात, ए थांब, माझं एक काम कर, आता काहीही झालं तरी सायली अर्जुनला घराबाहेर पडू देऊ नकोस, त्यांना घरातच गुंतवून ठेव. तर आता प्रिया म्हणू लागते, खरंच तुमचा ना आता मेंदू गंजत चालला आहे. अहो तुम्ही काय बोलताय कळतं का, सायली अर्जुन लहान मुलं आहेत का की खेळणं दिलं आणि त्यात त्यांना गुंतवून ठेवलं. तर नागराज काका म्हणतात, जास्त बोलायचं नाही, मी जेवढं सांगितलंय ना तेवढंच करायचं, नाहीतर तुझी ही अवस्था त्या महिपत शिकरेसारखी आणि या सुमनसारखी करून ठेवेन आणि तुलाही कळणार नाही. आता नागराज काका आणि प्रिया फोनवर बोलत असतात, तर इकडे त्याचवेळी सायली पाणी घेऊन जाण्यासाठी रूम बाहेर आलेली असते. आता सायली पाणी आणण्यासाठी हॉलच्या दिशेने जात असते, तर इकडे प्रिया आता नागराज काकांशी फोनवर बोलत असते. नागराज काकांच्या या बोलण्याला प्रत्युत्तर देत प्रिया म्हणू लागते,
तुम्ही असं काहीही करणार नाही आहात. तर आता नागराज काका म्हणतात, मी काय करू शकतो हे तर तुला चांगलंच माहीत आहे प्रिया. तर त्याचवेळी आता सायली दरवाजा उघडते आणि प्रियाला धक्का लागताच प्रिया घाबरून जाते आणि प्रियाच्या हातातील मोबाईल नकळतच खाली पडतो. परंतु त्यावेळी सायली नाव पाहते तर नागराज काकांचं नाव असतं. आता प्रिया मोबाईल उचलणार त्या अगोदरच सायली प्रियाचा मोबाईल हातात घेते आणि फोन कानाला लावून नागराज काकांचं बोलणं ऐकू लागते. नागराज काका म्हणतात, आता मला कुठलाही प्रॉब्लेम झालेला चालणार नाही, कळतंय का तुला? तर आता प्रिया काहीच बोलत नसते आणि म्हणूनच नागराज काका म्हणतात, हॅलो अगं बोल. तर सायली म्हणते, मी सायली बोलते नागराज काका. तर नागराज काका घाबरत म्हणतात, सायली अगं तू? आता तर मी तन्वीशी बोलत होतो, मग तुझ्याकडे कसा काय अचानक फोन? तर सायली म्हणते, मी इथून जातच होते आणि त्याचवेळी प्रियाला माझा धक्का लागला. पण प्रिया एवढी घाबरली आहे की मलाच काही कळालं नाही की ती एवढी का घाबरली. पण नागराज काका काय झालंय, तुम्ही एवढ्या रात्री का फोन केलात? नागराज काका म्हणतात, मी ते सुमनची चौकशी करण्यासाठी, आता ती बरी आहे ना तेच विचारण्यासाठी फोन केला होता. मला सुमनची काळजी वाटत आहे, ती तिकडे आहे पण मला मात्र इथे झोपही लागत नाहीये. मला खूप तिची काळजी वाटते. तिची ती पाहिलेली अवस्था माझ्या डोळ्यासमोर अजूनही आहे आणि यामुळेच मला अस्वस्थ वाटत होतं, झोप येत नव्हती. म्हणूनच मी तन्वीला फोन केला. तर सायली नागराज काकांना म्हणते, पण ते प्रॉब्लेमबद्दल काय बोलत होता तुम्ही? आता नागराज काका थोडे घाबरतात परंतु सायलीला खोटं उत्तर देत म्हणतात, अगं ते मी याबद्दलच बोलत होतो की यापुढे सुमनला मी कोणताही त्रास होऊ देणार नाही, मी तिला माझ्या नजरेआड होऊच देणार नाही आणि अशी वेळ तिच्यावर कधी येऊच देणार नाही. मला सुमनची खरंच खूप काळजी वाटते. तर आता प्रिया सायलीला विचारते, झालं की नाही बोलून? सायली म्हणते, मी बोलते ना, असं म्हणत सायली नागराज काकांना म्हणते, पण नागराज काका हे विचारायला तुम्ही मला किंवा यांना का नाही फोन केलात? आमचा फोन तर चालूच होता. तर नागराज काका म्हणतात, नाही, माझ्यामुळे तुम्हाला अगोदरच खूप त्रास झाला आहे आणि यापुढे माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको म्हणूनच मी तुम्हाला फोन केला नाही. आणि तन्वीला केला कारण ती मला समजून घेऊ शकते ना, कारण ती माझी सख्खी पुतणी आहे, माझ्या भावना तिला कळू शकतात, म्हणून म्हटलं तिलाच फोन करावं आणि सुमनबद्दल विचारावं, कारण उगाच तुम्हाला अजून त्रास नको. आता प्रिया रागाने सायलीचा मोबाईल काढून घेते आणि म्हणू लागते, बस झाला तुझा हा आगाऊपणा, हा मोबाईल माझा आहे आणि उगाच माझ्यावर संशय घेऊ नकोस. मी आता माझ्या काकासोबतही बोलू शकत नाही का? प्रत्येक वेळी तू मला जाब विचारणार आहेस का? असं म्हणत आता प्रिया नागराज काकांना म्हणते, हॅलो काका, मी तुमच्याशी उद्या बोलते, तुम्ही आता झोपा शांत. असं म्हणत आता प्रिया नागराज काकांचा फोन ठेवते आणि तिथून निघून जाते. आता सायलीच्या मनात प्रश्न निर्माण होतो की आता प्रियासुद्धा या सगळ्यामध्ये सामील तर नसेल ना? तर दुसऱ्या दिवशी सर्वच जण नाश्त्यासाठी एकत्र येतात. प्रतापराव अस्मिताला विचारतात, अस्मिता बाळा, आता तुझी तब्येत कशी आहे? अस्मिता म्हणते, ठीक आहे आता, परंतु घरात असं वातावरण आहे, मग थोडा ट्रेस तर येणारच ना? प्रतापराव म्हणतात, अगं हो, पण आता काळजी करण्यासारखं काहीच कारण नाहीये. बघितलं ना, सुमनसुद्धा परत आली आहे आणि आता सगळी संकटं दूर झाली आहेत, त्यामुळे तू काळजी करू नकोस. त्याचवेळी पूर्णाजी येतात आणि म्हणतात, सायली, मला जरा दूध देतेस का? कारण आता मला जरा त्रास होतोय. सायली म्हणते, काय झालं पूर्णाजी? पूर्णाजी म्हणतात, जरा पित्ताचा त्रास झालाय. सुमनच्या विचाराने रात्रभर डोळ्याला डोळा नाही, ती कुठल्या अग्निदिव्यातून गेली असेल, या सगळ्याचा विचारच डोक्यात येत होता. तिची खूप काळजी वाटत होती. तर प्रतापराव म्हणतात, परंतु मला एका प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये की हे सगळं काही महिपत शिकरेने का केलं असावं? सुमनचं महिपत शिकरेशी काय वैर आहे? त्याने हे सगळं काही का केलं असावं? आता मात्र अर्जुन शांतच होतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुन आता रविराज सरांना भेटायला आलेला असतो. अर्जुन म्हणू लागतो, सुमन काकू कशातून गेली आहे याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आता जे काही घडलंय त्यामुळे त्यांचा मेंटली बॅलन्स हलण्याची शक्यता आहे. आता मात्र नागराज काकांना धक्काच बसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सुभेदारांच्या घरी सायली तर सगळं जेवण करून गेलेली असते, परंतु कल्पनाताई ज्यावेळी पाहतात त्यावेळी बाउलमध्ये जेवण नसतं. कल्पनाताई म्हणू लागतात, सायली तर म्हणाली होती की ती जेवण करून गेली आहे, परंतु त्या अगोदरच घरातील सर्वजण जेवण पाहण्या अगोदर प्रियाने ते सगळं जेवण पिशवीत भरलेलं असतं आणि कचरा कुंडीत फेकलेलं असतं. आता ज्यावेळी सायली घरी येते त्यावेळी प्रिया सायलीला प्रश्न करत म्हणते, सायली, अगं तू जेवण करून गेली होतीस का की जेवण करायलाच विसरलीस? तर सायली म्हणते, मी तर जेवण करून गेले होते. तर प्रिया म्हणते, मग कुठे आहे ते जेवण? सायली म्हणते, काय माहीत,
कोणतं भूत आलं होतं की कोणती चेटकीन आली होती असं म्हणत सायलीने आता प्रियाला बरोबर पकडलेलं असतं. आता प्रियाचा खोटेपणा सायली कशा प्रकारे सर्वांसमोर आणेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.